हैदराबाद गझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। वर्ध्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा, पारंपरिक वेशामध्ये महिला मोर्चात सहभाग। 13 ऑक्टोबरला मवियाचा ठाणे महापालिकेवर मोर्चा। मवियाच्या मोर्चामध्ये मनसे सहभागी होणार। वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाईसह विविध विषयांवर मोर्चा। संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 2 आठवड्यामध्ये 3 वेळा राजकीय चर्चा। मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा पुढे जात असल्याची माहिती। शरद पवारांसोबत सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या संदर्भात बोलणं सुरू असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। 13 ऑक्टोबरला मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 जिल्ह्यांची जबाबदारी। कोकाटे नाशिक, धुळे आणि जळगावसाठी पक्षाचे संपर्क मंत्री। छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना संधी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी संजय शिरसाटांची बॅनरबाजी। त्यावर जिल्ह्यातील 5 आमदारांचे फोटो, मात्र अब्दुल सत्तारांचा फोटो नसल्यामुळे सत्तार कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, तर फोटो चुकून राहिला असेल, शिरसाटांचं स्पष्टीकरण। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेनं सहकार क्षेत्रामध्ये मोठी खळबळ। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला कारखाना विक्रीच्या वाटेवर। कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी केला कारखाना विक्रीचा गंभीर आरोप। आम्हाला निवडून यायचंय, त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटलांचं अजब विधान। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, बाळासाहेब पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांकडून एबीव्ही माझावर दिलगिरी व्यक्त। कर्जमाफीचं वक्तव्य हे वेगळ्या कारणासाठी होतं, मात्र यातून कोणाची जर मन दुखावली असतील तर माफी मागितली। कृषी मंत्री शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पक्ष फोडायला 100 कोटी मिळतात, ते शेतकऱ्यांना मिळत नाहीत। राऊतांचा बाबासाहेब पाटलांना उपरोधिक टोला। बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालतील। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग व्हायला सुरुवात। 2 दिवसामध्ये सर्व खात्यामध्ये होणार पैसे जमा। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावंच लागणार। केवायसीसाठी अडचणी येत असल्यास मुदतवाढीचा विचार करू। पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार, अजित पवारांची ग्वाही। परिवार मिलन कार्यक्रमानिमित्त अजित पवार आज पुण्यातील धनकवडीमध्ये। यावेळी अजित पवारांनी घेतला पाणीपुरी आणि भेळ खाण्याचा आस्वाद। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास भाजपचा विरोध। खासदार संजय राऊतांची एक्सपोज। नरेंद्र मोदींचं नाव विमानतळाला द्यावं अशीही इच्छा असल्याचं राऊतांचं म्हणणं। मवियाचं सरकार असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यास विरोध केला होता आणि आता हवेत बाण सोडताय भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। इगतपुरीसह राज्यातील इतर ठिकाणी सीबीआयनं कॉल सेंटरवर टाकलेल्या छापा प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी सीबीआयच्या रडारवर। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं कॉल सेंटर सुरू असल्याचा सीबीआयला संशय। सर्व सामाजिक संघटनांचं पुण्यामध्ये एकत्रितपणे निषेध आंदोलन। पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये आंदोलनाला सुरुवात। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शनं। सुषमा अंधारे आंदोलनात उपस्थित। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मालेगावमध्ये निषेध। सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी एकत्रित येत केली जोरदार निदर्शनं। आमदार भास्कर जाधव यांची मुंबई गोवा महामार्गावर बुलेट राईड। कार्यकर्त्याने घेतलेल्या नव्या कोऱ्या बुलेटची भास्कर जाधव यांनी घेतली राईड। बोईसर तारापूर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। रस्त्यालगत काम करणाऱ्या जेसीबीचा पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे पाईपलाईन फुटली। 20 ते 25 मिनिटांपासून पाण्याचे उंच फवारे। बुलढाण्यातील मलकापूरमधून 3 शालेय विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचं सिनेस्टाईल अपहरण। यावेळी नागरिकांनी अपहरणकर्त्यांना चांगला चोप दिला। यातील अपहरणकर्ते हे बीडचे असल्याची माहिती। 7वीतील विद्यार्थ्याला शिक्षिकेनं कानशिलात मारलं, त्यामुळे विद्यार्थ्याच्या कानाला दुखापत। सध्या मुलावर वैद्यकीय उपचार सुरू। पुण्यातील वाघोलीमधील चैतन्य टेक्नो स्कूलमधील प्रकार। शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल।
भिवंडीमध्ये विद्यार्थ्याला फी न भरल्यामुळे शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार. सलाउद्दीन आयुबी मेमोरियल हायस्कूल अँड कॉलेजमध्ये फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला वेगळं चटईवर बसवून परीक्षा देण्याची शिक्षा. आंतरशालेय कुस्ती स्पर्धेनिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्यांचा वजन करताना विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अकोल्यातील कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे विरुद्ध खदान पोलिसांनी केला गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या तळसंदे गावामध्ये विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. हॉस्टेलमध्ये वारंवार मारहाण होत असल्याची प्राथमिक माहिती. विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. बीडच्या पाटोद्यामध्ये ऑनलाईन मागवलेल्या ड्रायफ्रूट अंजीरच्या पॅकेजमध्ये अळ्या. कंपनीकडून दिलगिरी व्यक्त. कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची तक्रार. ठाण्यातील कळवा पारसिक नगरमध्ये एका अज्ञात मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेकडून रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या गाड्यांचं नुकसान. महिलेकडून मुंब्रा डायघर या ठिकाणी असाच प्रकार. महिलेविरोधात कळवा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल. मुंबईत एका 20 वर्षीय गतिमंद तरुणीवर अनेकांनी अत्याचार केल्याचं समोर. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका 37 वर्षांच्या इसमाला अटक केली. अकोल्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबरात फसून 9 बकऱ्यांचा मृत्यू. निष्काळजी कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी. पशुपालकांची नुकसान भरपाईसाठी मागणी. सोलापूरमध्ये चारही बाजूंनी महापुराचं पाणी. या महापुरामध्ये तब्बल 70 तास म्हणजे 3 दिवस 2 वासरं पत्र्याच्या शेडवर अडकली होती. इतक्या मोठ्या पुरातून ही 2 वासरं वाचल्यामुळे देवतारी त्याला कोण मारी अशी चर्चा सुरू. रत्नागिरीमध्ये दापोलीतल्या अंशा प्लाझामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीमध्ये 2 दुचाकी जळून खाक तर इतर 3 गाड्यांना देखील आगीची झळ बसल्यामुळे मोठं नुकसान. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बोंडराणीमध्ये तरुणीची गळा चिरून हत्या. दवनीवाडा पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील करकी गावाजवळच्या 3 पेट्रोल पंपांवर दरोडा. 1 लाखाची रोकड घेऊन पसार. थेट केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा झाल्यामुळे मोठी खळबळ. जळगाव जिल्ह्यातील चोरगावमध्ये एका तरुणाचा मृतदेह चांसर कवठळ दरम्यान असलेल्या दारूच्या दुकानाजवळ आढळला. विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकारी माधुरी तिखेंचा गाडीचा अपघात. वाळू माफियाच्या वाहनानं कट मारल्यामुळे घडला प्रकार. ट्रक चालकावर हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल. मुंबई विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याचं सांगून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. दुबईतून आलेल्या प्रवाशाकडून तक्रार. सहार पोलिसांकडून 3 जणांना अटक. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर. 1,11,00,000 रुपये मदत घोषित. यापैकी 51 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार तर उर्वरित 60 लाखांचं नुकसानग्रस्तांना साहित्य दिले जाणार. धाराशिवमध्ये महापुरात शैक्षणिक साहित्य गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील दुनियादारी ट्रस्ट आणि हेवन पार्क